नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषी मस्के. तर 3 फूट 36 इंच गाय आहे, कंप्लीट 36 इंच गाय आहे. म्हणजे नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषी मस्के पाटील आपल्या शिवराज डेअरी फार्म मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये नवीन कोणते ना कोणते देशी गोवंश घेऊन येत असतो. आता ह्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहत आहात आपण 10 देशी गोवंश विक्रीसाठी उपलब्ध केलेले आहे. हे आता हायटीवरून याच्यावरून तर तुम्हाला लक्षातच येत असेल कोणत्या नसल मध्ये आहे ते. हे पहा, 1 ते 1.5 वर्षाचा वासरू आहे, पंगनूर जातीचे. असे 10 देशी गोवंश आपण आपल्या फार्मवर आता सध्या ज्याला विक्रीसाठी उपलब्ध केलेले आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही टोटल प्रेग्नेंट, याला बांधून टाका, टोटल प्रेग्नेंट आणि एकदम टॉपचे ब्रीडचे पंगनूर गाईचं खरेदी करण्याचं काम असं कोणाचं पण नाही. म्हणजे रेट मोजायचं काम नाही, जबरदस्त रेट असतात, 1 नंबर क्वालिटी आणि ब्रीड ते तुम्हाला आपल्याकडे इंचावर मोजून या गोष्टी क्लिअर करून आपण विक्री करणार आहोत. आता 9 गायी आणलेल्या आहेत आपण. म्हणजे त्यामध्ये आपलं तर आता प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगतोच, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होम डिलिव्हरी देतो आणि आपलं काम हे 4 ते 5 वर्षापासूनच आहे. आणि प्रत्येक देशी गोवंशावरलं म्हणजे साईवाल असेल, राठी, थारपारकर, गिर, कांक्रेज, रेड सिंधी, नागोरी, हरियाणी, खिल्लार, आता नवीन आपण पंगनूर मध्ये पण गायी आणायला चालू केलेल्या आहेत. ह्या हायटीवरून याच्यावरून तुमच्या लक्षात येत असेल 32 इंच, 35 इंच, 36 इंच अशी गायींची हाईट आहे. गायींची हाईट आहे आणि वासरा आहेत. आता माझ्या हिशोबाने मामा टेप आणा तेव्हा आपला वासराची 1-1, 1.5 वर्षाची वासरा आहेत. हे इथं वासरा तुम्ही पाहू शकतात. यांची आता हे माझ्या गुडघ्याला लागते म्हणजे 1.5 फूट 16-17 इंचाचं वासरू आहे. हे 1 ते 1.5 वर्षाचं आहे. हे पण इथं कालवडी पण आहेत. म्हणजे सगळे टोटल पंगनूर जगातील सर्वात लहान गाय म्हणून जिला मिनी काऊ, जिला पंगनूर म्हणतो आपण, त्या आपण आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या आहेत. तर असे देशी गोवंश खरेदी करण्यासाठी किंवा त्यांची संपूर्ण टोटल माहिती घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला हा व्हिडिओ आहे, व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. टोटल 9 ते 10 देशी गोवंशाची आपण माहिती देणार आहोत. आता हा टेप कशासाठी आणला तर टेपवर आपण प्रत्येक गाई मोजून दाखवणार आहे. म्हणजे ज्याला कोणला सगळं काय असतं, आपलं काम पारदर्शक काम असतं. ज्याला कोणला जेवढी छोटी गाय तेवढी गायची किंमत जास्त असते याच्यात. आता ह्यांच्या गायीच्या किमती मुळात आपल्याकडे होणाऱ्या चालू आहेत या 55,000 रुपयापासून स्टार्ट होणाऱ्या किमती आहेत. 55,000 रुपयापासून स्टार्ट आहे आणि गायीच्या किमती 2.5 लाखापर्यंत आहेत. नंदी पण आहे आणि अजून पण एक लॉट येणार आहे आपल्याकडे. जरी खरेदी करायची याच्यातून जरी कोणी मिस झालं, कारण की यातल्या माझ्या सण 1-2 गाई बुक झालेल्या आहेत. फक्त आता कसं आहे ह्या व्हिडिओमध्ये लावायच्यात म्हणून आपण यात व्हिडिओत काढाय. तर शेतकरी मित्रांनो, माझा एकदा तुम्हाला परिचय करून देतो आणि माझा फार्मचा परिचय करून देतो. तर शेतकरी मित्रांनो, मी ऋषी मस्के पाटील, शिवराज डेअरी फार्म, गाव देवसडे, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर आणि मोबाईल नंबर आहे 9860661074 आणि शनी शिंगणापूर पासून फक्त 20 किलोमीटरच्या अंतरावर नेवासा कुकाना रोडवर, नेवासा शेवगाव रोडवर आपला फार्म आहे. ते रोड पासून हायवेपासून 2 किलोमीटर आतमध्ये आपला फार्म आहे. आणि फार्मचा तुम्हाला पत्ता तर दिलाय. आणि हे जे देशी गोवंश आहे पंगनूर जातीचे, हे आपण सर्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर पण यांची विक्री करणारच आहोत आपलं. कारण की 3-4 राज्यामध्ये आपल्या टोटल तशा पण गायी जातातच. म्हणजे आता यांची सगळ्या गायींची आपण डिटेल जाणून घेणार आहोत. तर 1 नंबरच्या गायीपासून तुम्हाला माहिती चालू करू आपण. आता ही जी पाहतात एकदम जबरदस्त टॉप ब्रीड मध्ये, फक्त 36 इंचामध्ये म्हणजे 3 फुटाच्या हाईटीमध्ये, मागच 3 फुटाच्या हाईटीमध्ये ही गाय आपल्याकडे आता माझ्या हिशोबाने 3ऱ्या व्याताला व्यायला झालेली आहे. 3ऱ्या व्याताला व्यायणार आहे आणि आता 7 महिन्याची गाभण आहे. गाभणची 100% चेक पास गॅरंटी सुद्धा गॅरंटी राहील. म्हणजे चेक केलेलीच गाय आहे ही.
आपल्याकडे ही पण एक विक्रीसाठी उपलब्ध आहे. हिची किंमत आपण 2,51,000 रुपये अशी ह्या गाईची किंमत ठेवलेली आहे म्हणजे. आणि हिचा माझ्या हिशोबाने थोड्यात गुंतलेला आहे व्यवहार हिचा 99% झाल्यातच जमा आहे म्हणजे. तर ही 2,91,000 रुपयाला टेपनी मोजून तुम्हाला ही गाईची आपण विक्री करणार आहोत. हे पाहू शकता तुम्ही 3 फूट 36 इंच गाय आहे, कम्प्लीट 36 इंच गाय आहे म्हणजे. तर ही पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहे. ही जरी कोणाला खरेदी करायची असेल तर 2,51,000 रुपयाची या पंगनूर प्युअर पंगनूरची ओरिजिनल खांदा आहे ते तुम्ही पाहू शकता. एकदम जबरदस्त आहे क्वालिटीला याला त्याला. आणि तिसऱ्या वेताला येणारी 7-7.5 महिन्याची गाभण गाय आहे ती पण आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यानंतर 2 नंबर, तर ही जी 2 नंबरची आहे ही ब्लॅक कपिला मध्ये आहे. ही पण माझ्या हिशोबाने 3 फूट म्हणजे 36 इंच आहे ही पण गाय. आणि 6 महिन्याच्या आजूबाजूची प्रेग्नेंट आहे. ही दुसऱ्या वेताला येणारी गाय आहे. हिची आपण किंमत 2,11,000 रुपये अशी हिची पण किंमत ठेवलेली आहे. प्युअर पंगनूर मध्ये ओरिजिनल हे पाहू शकता. खांद्याचा याचा त्याचा आकार हे पहा, खांदा एकदम जबरदस्त क्वालिटीमध्ये आणि ओरिजिनल ब्रीड मध्ये 100%. 2,11,000 रुपये अशी हिची किंमत ठेवलेली आहे. ही जरी कोणाला खरेदी करायची असेल तर 2 नंबरची ब्लॅक कपीला 6 महिन्याची गाभण गॅरंटी ही आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याच्यानंतर 3 नंबरची जी आहे आपली ती 40 इंच 42 इंच म्हणजे 42 इंच मध्ये आहे. ही 8 महिन्याची गाभण आहे. हिचं पण ते आता तिसऱ्यांदा खाली होणारी आहे. 8 महिने गाभण आहे. हिची 1,11,000 रुपये अशी हिची किंमत डिमांड केलेली आहे आपण. एकदम जबरदस्त ब्रीड मध्ये आणि एकदम टॉप क्वालिटी मध्ये ही पण पंगनूर आहे. ही जरी पाहिजे असेल तर 8 महिने गाभण ही आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे. ही जरी पाहिजे असेल तरी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर. यांचं दुधाचं प्रमाण पाहिलं आपण तर दुधाचं 2-2 लिटर असं दूध निघतं प्रत्येक गाईचं. आणि याच्यात जे आपल्या बाकी देशी गोवंश असते त्याच्यापेक्षा 8 पटीनं ते म्हणजे दुधातले घटक हे जास्त असतात. कारण की एकदम छोट्या जीवामध्ये आणि गाईमध्येच ओरिजिनल प्युअरिटी मध्ये देशी ब्रीड आहे हे पण. याच्यामध्ये कमी साईज आणि हे लहान हाईट उंची असल्यामुळे दुधाचं प्रमाण थोडं कमी येतं. 2-2 लिटर यांचं दूध मिनिमम 2-2 लिटर निघून येतं. त्यानंतर आपल्या जेवढ्या गाय आहेत तेवढ्या गायात सगळ्यात बारीक हाईटीची ही आपल्या 30 इंचची गाय आहे म्हणजे 30 इंचामध्ये आहे. ही पण 6 ते 7 महिन्याची गाभण आहे. 4 नंबरची गाय आहे. तुम्ही पाहू शकता. आपल्या जेवढ्या गाय आहेत तेवढ्या गाय टोटल एकदम सगळ्यात लहान बारीक गाय आहे. हिची 30 इंचची गाय आहे. हिची किंमत आपण फक्त 1.5 लाख रुपये 1,50,000 रुपये हिची किंमत डिमांड केलेली आहे. ही जरी कोणाला पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात. म्हणजे एकदम प्युअर आणि ओरिजिनल पंगनूर आणि 30 इंचामध्ये ही पण आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. त्याच्यानंतर जी आपली 5 नंबरची आहे ही आपली 40 इंचामध्ये ही गाय आहे. आणि हिच्या बरोबर तुम्ही वासरू पाहू शकतात. आता 2 ते 2.5 महिन्याची म्हणजे गाभणच आहे. चेकपास आहे आणि सोबत मागच्या वेताचं वासरू तिकून येतो इकडून वासरू आपल्याकडं म्हणजे हे पण विक्रीसाठी उपलब्ध आहे. गाई बरोबरच हे वासरू देणार आहे आपण. म्हणजे त्यांचं आपण ताटातूट करून विकणार नाही आहे. हे दोन्ही आपण फक्त 90,000 रुपयाच्या किमतीला हे मायलेक म्हणजे आता दूध नाही पण प्रेग्नेंट आहे, कन्फर्म प्रेग्नेंट आहे. 2-2.5 महिन्याच्या आजूबाजूची प्रेग्नेंट आहे कन्फर्म. तर ही पण जर पाहिजे असेल तर 90,000 रुपयाला. आता टिपका आहे ते तुम्ही भावरा आहे पाहू शकता. त्याचा एकदम माथ्यावर टिपका आहे व्हाईट आणि त्याच्यावर भावरा आहे. आणि हे बुल आहे. आता हा याची उंची माझ्या हिशोबाने बुलची 18 इंच 18 इंच हा बुलची उंची आहे म्हणजे हे पाहू शकतात. आणि तुम्ही गायची पण 40-42 इंचची गाय आहे. ही पण आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहे. ही जरी कोणाला पाहिजे असेल तर 90,000 रुपये किमतीला माय लेकराची जोडी ही आपल्याकडे विक्रीला उपलब्ध झालेली आहे म्हणजे. त्यानंतर आता तुम्ही छोट्या बुलमध्ये जरी कोणाची डिमांड असेल, आता हे काय होतं तब्येतीला याला आज रात्री उतरलेले गाय आहेत. थोड्या तब्येतीला याला 2-3 दिवस थोडे डाऊनच राहणार. डाऊनच राहणार म्हणजे. आणि ते आता 2-4 दिवसामध्ये सेट होऊन संपूर्ण आपण विक्रीला उपलब्ध करणारच आहोत. आता हे जे बुल आहे ह्याची आपण 55,000 रुपये जर सिंगल बुल कोणाला पाहिजे असेल, ज्याचं हॉटेलला किंवा कुठं गार्डन असेल तर त्याच्यामध्ये बांधायला शोकनी देशी गोवंश म्हणून पंगनूरला भरपूर काही बांधण्यासाठी घेतात.
तर हे जरी पाहिजे असेल कोणाला तर फक्त 55,000 रुपये अशी हिची किंमत आपण डिमांड केलेली आहे. त्याच्यानंतर जी कालवड आहे माझ्या हिशोबाने किती 32 इंचाची 2 दात कारोड आहे. हे पाहू शकता लागवडीच्या मापची कारोड आहे. एकदम टॉपची ब्रीड मध्ये आहे. क्वालिटी मध्ये एकदम जबरदस्त. आता हेटरोच येईनच म्हणजे हिचे आपल्याकडे तुम्हाला सिमेंट्स पाहिजे असेल सिमेंट्स पण उपलब्ध आहे आणि बुलनी भरून पाहिजे असेल तर बुल पण आहे. म्हणजे हिटरो आल्याच्या नंतर जे कोणी कस्टमर असेल आपले स्कॉर्पिओ किंवा बोलेरो मध्ये गाडी टाकून जरी आणली तरी तुम्हाला बुलने आपण प्रेग्नेंट करून देऊ. कारण बुल आपण एक कंटिन्यू घरी ठेवणार आहे. अजून एक बुल येणार आहे आपल्याकडे. दोन्ही पैकी हा विकला किंवा तो विकला तर दोन्ही पैकी एक कोणता ना कोणता बुल आपल्याकडे परमनंट राहणार आहे. तर ही जरी कोणाला पाहिजे असेल तर 75,000 रुपये अशी हिची किंमत डिमांड केलेली आहे. फक्त 32 इंचाची कारोड आहे. एकदम जबरदस्त क्वालिटीला आहे. त्याच्यानंतर जर बुल पाहिजे असेल कोणाला प्युअर पंगनूरचा माझ्या हिशोबाने किती इंच आहे हा बुल? हा 38 इंचाचा बुल आहे. हा जरी कोणाला पाहिजे असेल तर याची किंमत आपण 75,000 रुपये अशी हिची किंमत डिमांड केलेली आहे आपण या व्हिडिओमध्ये. तो जरी खरेदी करायचा असेल तर तुम्ही खरेदी करू शकता. आता ह्या ज्या छोट्याल्या गाय आहे यांच्या किमती तुम्ही म्हणता लाखाच्या आजूबाजू प्रत्येक गायच्या लाखाच्या आजूबाजू किंमत केलेली आहे आपण या व्हिडिओमध्ये. पण किमतीमध्ये आपण मान सन्मान पण ठेवणार आहे. आणि जर कोणी खरंच इच्छुक असेल आणि घेणारा असेल आणि तर त्यात आपण अवश्य किमतीमध्ये मान सन्मान ठेवून आपण यांची विक्री करणार आहे. याच्यानंतर पण अजून आपल्याकडे येणारच आहे पंगनूर. पण ह्यातल्या यात ह्या ओरिजिनल ब्रीड एकदम टॉपचं ज्यांना घ्यायला पैसे लागते प्युरिटी मध्ये पाहू शकता तुम्ही. आता तुम्ही म्हणता याची 2.5 लाख रुपये किंमत मागतात तुम्ही व्हिडिओमध्ये किंवा हिची 2,11,000 रुपये मागतात. यांच्यामध्ये असं काय जी प्युरिटी आहे तुम्ही हे पाहू शकता. मी सांगायची गरज नाही. ओरिजिनलिटी प्युरिटी ही तुम्हाला प्रत्येक जाणकार आहे. युट्यूब सारखं माध्यम आहे आजच्याला. याच्यावर काही पण कसली पण माहिती भेटून जाते. ओरिजिनल आणि प्युअर याच्यामध्ये फरक सांगायची आजकालच्या व्यापाऱ्याची किंवा कोणाची गरज पडत नाही शक्यतो कोणाला. याची सगळी टोटल माहिती आपल्याला या माध्यमातून भेटते. आता ज्या आपण माझ्या हिशोबाने 5 पंगनूर 2 कारवड 3 बुल आणि 1 कारवड अशा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. आणि टोटलच जर कोणी एकच शेतकरी घेत असेल तर ते पण आपण देण्याची व्यवस्था करू. कारण की यांचं पार्किंग मध्ये किंवा गार्डन मध्ये किंवा गॅलरीमध्ये पाळण्यासाठी खास करून तर असे देशी गोवंशामधले जे पंगनूर जातीचे आहेत हे मूळतः तामिळनाडू आंध्र प्रदेशमध्ये ह्या एरियामध्ये सापडतात. आणायची पण तेवढीच काट्याचं काम आहे याचं. आणि आपण हे आता विक्रीसाठी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले. म्हणजे गेल्या 4 वर्षापासून आपलं काम आहे. तेव्हा आपल्याला म्हणजे पहिल्यांदा हा व्हिडिओ लागला असं आपल्याकडे पंगनूरचा. एवढे टॉपचे आणि एकदम ओरिजिनल ब्रीड मध्ये आहेत. हे जरी कोणाला खरेदी करायचे असेल तर खाली दिलेला नंबर आहे किंवा स्वतः फार्मला येऊन व्हिजिट करायची असेल. खरेदी नका का करणं आहे ना पण आमचा फार्म एकदा व्हिजिट करा तुम्ही. बघा इथं आम्ही देशी गोवंश पाळतोय पण आमच्याकडं गोबर गॅस सहित आणि गाईच्या शेणापासूनचं सगळं म्हणजे टोटल जेवढं काय होतं शेतीसाठी उपयोग असतं सगळे काही थोडे छोटे छोटे प्लांट आहेत आमच्याकडे. हे सर्व तुम्हाला पाहायला भेटते. कशी गाय कशी पाळल्या गेली पाहिजे कशी त्याची व्यवस्था ठेवली गेली पाहिजे. एक अशी पण आहे व्यवस्था आमच्याकडे की तिला 10 लाख रुपये खर्च केलेला आहे. आणि एक अशी पण इथं व्यवस्था आहे गाय ठेवण्याची ती 50,000 रुपयामध्ये झालेली आहे. म्हणजे तुम्हाला जर डेमोच्या हिशोबाने किंवा कोणाला डेअरी फार्म चालू करायचा असेल त्याच्या हिशोबाने यायचं असेल तर तुम्ही अवश्य आमच्या फार्मला व्हिजिट करा. गाय घ्या अगर नका घेऊ हा जो ज्याचा प्रश्न राहिला. ज्या गाय आणतो त्याला गिरायक असतं आणि त्याची विकती असंच नाही का प्रत्येक कस्टमरने आमच्याकडून गाय घेतली ज्यांनी व्हिजिट केली त्यांनी गाय खरेदी केलीच पाहिजे असं काय नसतं. तुम्हाला ज्या काय आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता मी गावापासून 2 किलोमीटरच्या अंतरावर शेतामध्ये राहतो. तर शेतामध्ये फार्म हाऊसच्या हिशोबाने आणि जागेच्या हिशोबाने कसं मॉडेल पाहिजे हे तुम्ही अवश्य आमच्या फार्मला एकदा व्हिजिट केल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येऊन जाईल. आता ह्या ज्या गायी आहेत आपण टोटल ह्या विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या आहेत. यात कोणाला गायी जरी घ्यायच्या असेल तर खाली दिलेला नंबर आहे याच्यावर स्क्रीनशॉट टाकून संपूर्ण गायींची माहिती घेऊन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पण खरेदी करू शकता. फार्मला व्हिजिट करून पण खरेदी करू शकतात. जर याच्या व्यतिरिक्त जरी तुम्हाला साईवाल राठी थारपारकर ब्लॅक कपिल अशा पाहिजे असेल तर आपल्याकडे आता माझे थारपारकरच्या ते 4-5 शिल्लक आहे. साईवालच्या गाड्या येणार आहेत. गिरच्या पण गाड्या येणार आहेत. 2-4 दिवसामध्ये 8 दिवसाच्या आतमध्ये आपल्याकडे 20 ते 25 गाई विक्रीसाठी पण उपलब्ध होणार आहे. आणि आता जे 9-10 देशी गोवंश आहेत हे आपण शॅम्पल बेसवर म्हणजे आता गाई कमी होत्या ईदच्या पिरियड मध्ये आपली गायींची खरेदी कमी असते म्हणजे तर ह्या गाई आणल्या होत्या म्हणजे असं काही नाही ह्या विकल्याच पाहिजे असं म्हणजे मूळ उद्देश नाही. पण जर
यातल्या माझ्या हिशोबाने 4-5 जरी विकल्या आणि 4-5 आपल्याकडे घरी राहिल्या तर त्यांना कसं हे सोन्यासारखी गंमत आहे पंगनूर गाईची. याचे कधी पण रेट वाढते आहेत, कमी होणारे रेट नाहीयेत. जर पाहिजे असेल तरी खरेदी करा. मग ज्याला कोणाला पाहिजे असेल त्यांनी खरेदी करा, ज्याला नको असेल त्यांनी हा नको घेणार नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जेणेकरून जो कोणी इच्छुक असेल तो गाई खरेदी करू शकेल. आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आता किमतीचं याचं त्याचं हे कमेंट करणार हे फालतू लोकांचे काम आहे. ज्याला ब्रीड कळतं आणि ज्याला घेण्याची ऐपत असते तोच. आता बऱ्याचशा कमेंट आम्ही अशामध्ये वाचल्या का रेट खूप आहेत, या फुकट भेटतात. अधिक मासाचा व्हिडिओ बनवला होता, 1-2 जणांनी अशा कमेंट टाकल्या होत्या का आम्हाला दान करा. दानी लोकांना ज्याला दानाची गरज आहे किंवा जो दानी आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असते. हे फालतू लोकांसाठी आपण व्हिडिओ बनत नाही. आणि ज्यांना कोणाला उत्सुकता असेल एक देशी गोवंश वाढवायचा असेल, आम्ही 4 ते 5 राज्यातून बाहेरून गाई खरेदी करतो. आम्हाला माहिती कशा खरेदी करतो, कशा विक्री करतो. त्याच्यामुळं ह्या फालतू लोकांसाठी आमच्याकडे टाइमच नाही मुळता म्हणजे. आणि ज्यांना कोणाला खरेदी करायची असेल त्यांनी अवश्य खरेदी करा. धन्यवाद.